आजकाल टीव्ही गॅजेट्स याच्यामुळे मुलं 1-1, 2-2 वाजेपर्यंत जागतात आणि मग त्यामुळे ते हेअरफॉल सारखे इश्यू घेऊन येतात माझ्याकडे. अगदी 20-20, 22-22 वर्ष वयातल्या मुलांचे केस गेलेले आहेत, कारण त्यांची लाईफस्टाईलच प्रॉपर नाही आहे. खाण्याची जर हिस्ट्री जर त्यांची घेतली तर मोस्टली हेच वडापाव, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर हेच त्यांच्या खाण्यामध्ये जास्त आहे. पाण्याचं प्रमाण आजकाल कोणीच फॉलो करत नाही. तुमच्या 20 किलोला 1 लिटर पाणी तुम्ही प्यायलाच हवं, पण काहीच हिशोब नसतो तो की मी किती पाणी पिलं हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं. कोल्ड ड्रिंक्स आणि याचंच प्रमाण खूप जास्त आहे आजकालच्या मुलांच्या याच्यामध्ये. त्यामुळे त्यांना बरेच डायजेशनचे प्रॉब्लेम आहे. बरेच जण उशिरा उठतात, अगदी 10-11 वाजता. जे मल तुमचं सकाळीच पास आउट झालं पाहिजे किंवा त्याच्यातनं जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर पडले पाहिजेत, ते तसंच पोटामध्ये राहते. मग त्याच्यातनं जे टॉक्झिन्स आहे ते पुन्हा रिअब्सॉर्ब होत आहेत आणि त्याच्यातूनच पुन्हा मग स्किनचे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत. पुन्हा तुमचे हेअर लॉस होते, पुन्हा तुम्हाला पिंपल्स येत आहेत. तुमचं वेळेला पोट साफ होणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्ही वेळेला उठलं पाहिजे.